घरका शेफ चॅनल मध्ये आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे। आज आपण बनवणार आहोत झटपट चिकन कलेजी फ्राय। चला तर मग आपण साहित्य पाहू। धणे पावडर, खडा मसाला, मोहरी, जिरे पावडर, हळद, सुकं खोबरं भाजून घेतलेलं वाटून घेतलंय आणि आलं लसूण, कोथिंबिरी, मिरची याची पेस्ट, किचन किंग मसाला आणि चिकन मसाला। हळद टाकलेली आहे। आता आपण अद्रक लसूण पेस्ट टाकणार आहोत। आलं, लसूण आणि मिरची आणि कोथिंबिरी याची पेस्ट केलेली आहे। ती आपल्याला स्टार्टिंगलाच मॅरिनेटच्या टाइमला टाकायची आहे, म्हणजे आपल्याला आणि मीठ टाकून घ्यायचं आहे थोडं। नंतर मीठ थोडं टाकायचं, आता थोडंसं टाकून घ्यायचं आहे। ते बघा पूर्ण मीठ वगैरे टाकून आपल्याला हे आता मिक्स करून घ्यायचं आहे। आपलं तेल तापलेलं आहे मित्रांनो। आपण स्टार्ट करतो रेसिपीला। हे काय खडा मसाला टाकत ना आपण? काय काय टाकलं? वेलची, स्टारफूल, दालचिनी, मोहरी, नाही आपलं काळी मिरी, काळी मिरी, मोहरी टाकायची। मोहरी टाकली, मोहरी तडतडली लगेच आपल्याला परत याच्यामध्ये आपल्याला थोडंसं लसूण टाकलं। यात आपण अद्रक लसूण पेस्ट लावलेली होती। आता परत थोडं आपल्याला फोडणीच्या टायमाला यात परत एकदा लसूण टाकून घ्यायचं आहे। हिंग टाकलाय। हिंग जसं मी दरवेळेला तुम्हाला मीठ टाकून घ्यायचे थोडीशी। जास्त वेळ नाही, थोडाच वेळात आपल्याला लगेच काढून कलेजी टाकून घ्यायची त्याच्यामध्ये। कलेजी लगेच लीड लावून 1 मिनिट झालेलं आहे। आपण याला लीड ठेवून त्याला काहीच आपण स्पेअर केलं होतं, आता आपण त्याला स्पेअर करणार आहोत। तर किती मस्त वाटते, वास सुद्धा चालू आहे। याच्यामध्ये आपण परत एकदा लीड ठेवणार आहोत थोडं शिजेपर्यंत, नंतर मसाले टाकून का मित्रांनो। आता आपण जवळपास 2 ते 3 मिनिटं झाली ना, 3-4 मिनिटं झाली। आपण कमी आचवरती त्याला आपण ठेवलं होतं। तर याच्यामध्ये सगळे मसाले येणार आहेत। धणे पावडर आले, धणे पावडर यात जास्त टाकायची आहे, कारण आपण जी कलेजी आहे यात आपण मसाला नाही घेणार आहोत। यात फक्त आपण मिरची, आपण मिरचीचा हे टाकलेला आपण लाल मिरचीचा, हिरव्या मिरचीचा, आणि त्याच्यासाठी आपण ती धना पावडर टाकली। आता आपण टाकतो जिरा पावडर। तुम्हाला ऑप्शनल आहे, तुम्हाला जर मसाला टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता। सेम रेसिपी असेल तर फक्त मसाला करायचा, फक्त मिरची जी असेल ती कमी करायची। आता याच्यामध्ये आपण किचन किंग मसाला टाकत आहोत थोडासा। किचन किंग मसाला टाकतोय, म्हणजे यांनी काय आपण तुम्ही घरामध्ये कुठल्याही याच्यामध्ये यूज करू शकता, म्हणजे खाऊ शकता। कलेजी जी आहे लहान मुलं सुद्धा खाऊ शकतात, जास्त तिखट होत नाही आणि कलर सुद्धा टेस्ट सुद्धा चांगली असते। त्याच्यामध्ये थोडासा चिकन मसाला पण
मसाला आपण टाकलाय. खोबरं टाकायचंय. खोबरं मला मगाशी टाकलं होतं. खोबरं टाकलेलं आहे. तुमच्या टेस्ट प्रमाणे तुम्हाला जास्त थिकनेस पाहिजे, कमी पाहिजे त्याप्रमाणे. या टायमाला आपल्याला थोडंसं मीठ राहिले असतं. मीठ टाकलं. मागाशी टाकलं होतं. मगाशी मीठ आपण टाकलं होतं. आता थोडं कमी मीठ टाकायचंय चवीप्रमाणे. नेक्स्ट टायमाला आपण टाकलं होतं. याला आता मिक्स करून घ्यायचं आहे. छान कलर आला. स्मेल जे आहे ते तुम्हाला मी आता त्याच्याबद्दल सांगूनच तुम्हाला रेसिपी करावी लागेल. करून मला कमेंट त्याच्यावरती आपण थोडा वेळ लीड करू. तर आपण पाणी ऍड करणार आहोत. 5 मिनिटानंतर आपण परत लीड काढली. पाणी आता ऍड करतो आपण. पाणी मगाशी ऍड करू शकलेला. जेवढं तुम्हाला थिकनेस पाहिजे आपण बघा. हे थोडं सुद्धा टाकून ठेवता येतं. आपण परत थोडं लीड घेऊन आता पाणी टाकलेलं आहे. आता आपल्याला फक्त थोडस शिजून घ्यायचंय. शिजल्यानंतर मग रेसिपी रेडी. बघा आपली कलेजी रेडी आहे. मी चिकन कलेजी करून बघा अशाच प्रकारे.